नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2023 मध्ये विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत, जे की पोलीस भरती 2024 साठी महत्त्वाचे प्रश्न आणि रिव्हिजन म्हणून ठरणार आहेत। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, भारतामध्ये सर्वप्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? भारतामध्ये सर्वप्रथम व्यापारानिमित्त खालीलपैकी कोण आले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पोर्तुगीज हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले? पहिले महायुद्ध खालीलपैकी केव्हा सुरू झाले? यातील ऑप्शन क्रमांक 1 1914 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 तोरणा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? इन्क्लाब जिंदाबाद हा नारा खालीलपैकी कोणी दिला? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 भगत सिंग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? कार्ल मार्क्स हा खालीलपैकी कोणत्या देशातील विचारवंत होता? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 जर्मन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? सरस्वतीबाई जोशी यांनी पुणे या ठिकाणी कोणत्या नावाची सामाजिक संस्था स्थापन केली? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 स्त्री विचारवती हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, संत ज्ञानेश्वरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? संत ज्ञानेश्वरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 आपेगाव हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर म्हणून कोणास ओळखले जाते? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 महात्मा फुले हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशात झाली? औद्योगिक क्रांती सर्वात प्रथम कोणत्या देशात झाली? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 इंग्लंड हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अशोक मेहता हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 1897 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? मानव धर्म सभा खालीलपैकी कोणी स्थापन केली? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 दादोबा पांडुरंग हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? मराठी सत्तेचा उदय हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 न्यायमूर्ती रानडे हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 वर्धा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 आप्पासाहेब पटवर्धन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, वंदे मातरम हे मूकप्रत खालीलपैकी कोणी सुरू केले होते? वंदे मातरम हे मूकप्रत खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 अरविंद घोष हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला? भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया खालीलपैकी कोणी घातला? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेकॉले हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18, भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे? भारत आणि चीन यांच्यामध्ये खालीलपैकी कोणती सीमारेषा आहे?
तर यातील ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन लाईन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो? नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 नाशिक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जिल्हे कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 खानदेश हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 21 सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 सांगली हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्रात कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? महाराष्ट्रात कॉफीची मळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 2 चिखलदरा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये मगर प्रजनन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 24 कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 कुंभारली घाट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 25 दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 26 भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली? भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 1976 हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 27 महापौर आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? महापौर आपला राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 3 विभागीय आयुक्त हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 28 CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 मिथेन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 लावारस पासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? लावारस पासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर यातील ऑप्शन क्रमांक 1 अग्नीच खडक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30 आणि शेवटचा ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ग्रँड स्लॅम हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर यातील ऑप्शन क्रमांक 4 लॉन टेनिस हे अगदी योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो हे होते पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न। याची PDF लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण रोज घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो धन्यवाद।